नमस्कार मंडळी, तुम्ही दिलेल्या कथांच्या प्रतिसादामुळे मला नवनवीन कथा वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आजही तशीच एक लघुकथा घेऊन आलेली आहे. परंतु कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच कथाप्रेमी लोकांना शेअर करा. तर आजच्या आपल्या कथेचे नाव आहे कामिनी. समोरचा पेशंट उठून खुर्ची सरकवून जायला निघाला. पुढच्या पेशंटला बोलावण्यासाठी इंटरकॉमचं बटन मी दाबणार तोच समोर डेस्कवर पडलेला माझा मोबाईल वाजला. हॅलो. अरे अजय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. खूप दिवसांनी आठवण आली तुला माझी. प्लेझंट वगैरे काही नाही आहे, पण शॉकिंग सरप्राईज नक्कीच आहे. आणि सुनील, मला तुझ्या मदतीची गरज आहे. विल यू लिव्ह मुंबई राईट नाऊ? ओके, नॉट अ बिग डील. इट लुक्स व्हेरी अर्जंट. आत्ता रात्रीचे 8 वाजत आलेत अजय. मी पूनमला सांगून माझ्या 2-3 दिवसांच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल करतो. उद्या सकाळची तेजस पकडून मी दुपारी 2 पर्यंत कुडाळला पोहोचेन. पिकअप मी फ्रॉम देअर. येस. सगळं काही मी तुला कॉलवर सांगू शकणार नव्हतोच. आय विल वेट देअर. गुड नाईट यार. गुड नाईट. मी पूनमला माझ्या रिसेप्शनिस्टला केबिनमध्ये बोलवलं. तिला सगळ्या सूचना दिल्या आणि मी बाहेर पडलो. बेसमेंटमधून कार बाहेर काढली. घरी लवकर जाऊन जरी उद्या सकाळी पहाटेची ट्रेन पकडण्यासाठी बॅग भरायची असली तरीही गाडी स्पीडमध्ये पळवावी असं वाटत नव्हतं. संथ लयीत चाललेल्या जुन्या गाण्यांच्या चालीवर गाडीही हळुवारपणे पळत होती. माझं मन उलट्या दिशेला धावत होतं. अजय खामकर आणि मी पहिलीपासूनचे दोस्त. 12वी पर्यंत आमची मैत्री वर्ग बदलले तरी एकाच बेंचवर टिकून राहिलेली. करिअरबद्दल दोघांची मतं आम्हाला भिन्न करून गेली. तो IT इंजिनियर झाला आणि मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालो होतो. मार्ग वेगळे झाले म्हणून मैत्री संपली नव्हतीच, ती चालूच राहिली. दोघांच्या लग्नानंतरही एकमेकांच्या बायकांनाही ती सवयीची झाली होती. दोघेही मुंबईतच होतो, त्यामुळे काहीच अडचण येत नव्हती. माझं स्वतःचं क्लिनिक होतं तर अजय केम जेमिनीमध्ये टीम लीडर होता. कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ MIDC मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करून नवीन ऑफिस सेटअप केलं होतं. ह्या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी अजयला देण्यात आली. त्यात 2 हेतू होते. एक तर अजय ह्यासाठी सक्षम पर्याय होता आणि दुसरं म्हणजे त्याचं गावचं घर कुडाळपासून जवळच असलेल्या परुळ्यात होतं. त्याला आपल्या मूळ गावी आई वडिलांसोबत राहून काम करता येणार होतं. त्याचं पॅकेज एवढं तगडं होतं की सुमनला तिकडे नोकरी शोधायची गरजच नव्हती. मुलांच्या शाळेचा प्रश्नच नव्हता, कारण अजून ते व्हायचं होतं. गेल्या वर्षी अजय सुमनसह गावी निघून गेला. मग भेट कमी होत गेली. कामाच्या व्यापात नंतर कॉल पण कमी होत गेले होते आणि आज अचानक त्याचा SOS सारखा कॉल. विचारांच्या आवर्तात घर कधी आलं कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता तेजस कुडाळ स्टेशनात घुसली. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो व डब्यासमोर अजय वाटच बघत होता. मी त्याला सिटिंग पोझिशन मेसेज केली होती. त्याने पुढे होऊन घट्ट मिठी मारली. चल, जाता जाता कारमध्ये बोलू, तो बोलला. गाडी स्टेशनच्या पार्किंगमधून बाहेर पडून परुड्याच्या रस्त्याला लागली. खूप वर्षांनी मी कोकणात येत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस पसरलेलं हिरवेपण माझ्या मनावर गारुड करायचा प्रयत्न करत होतं. पण त्याच वेळी ड्रायव्हिंग करताना भकाभक सिगारेट ओढणारा अजय मला अस्वस्थ करत होता. अजय, स्पीकअप यार, काय झालंय? अजय हळूहळू नक्की काय नि कसं सांगावं या अवस्थेतून बाहेर आला नि त्याने गाडी बाजूला लावली. सुमनला झपाटलाय. पिशाच्च आहे. काय वेड्यासारखं बोलतोयस? तुझा विश्वास आहे असल्या गोष्टींवर?
नव्हता यार, पण आता बसू पाहतोय. घरचे सगळे तिला भूत लागलाय यावर ठाम आहेत. तरीही तुला बोलावून तुझी मदत घ्यावी असं मला वाटलं. झालं होतं असं की गावी आल्यापासून जवळपास वर्ष झालं होतं, पण गेल्या 8-10 दिवसांपासून सुमन संध्याकाळ झाली की विचित्र वागत होती. गुंगीत असल्यासारखी वागायची. रात्री अजय त्यांच्या खोलीत आला की त्याच्यावर तुटून पडायची. त्याला वारंवार उत्तेजित करून संभोग करायला भाग पाडायची. सकाळ झाली की काल संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय घडलं याचा मागमूसही तिच्या वागण्यात दिसत नसे. अगदी नेहमीची सुमन वाटत असे. सुमनचं हे वागणं सुरू झाल्यामुळे शेवटी अजयला ऑफिसमधून नाईलाजाने रजा घेणं भाग पडलं होतं. आईवडिलांना त्याने रात्री काय होतंय हे सांगायचं टाळलं असलं तरी संध्याकाळी होणारे बदल पाहून त्यांनी घाडी, गुरव, गुरुजी बघायला सुरुवात केली होतीच. हे अंगारे, धुपारे अंगावरून काढणे वगैरे अजयला पटत नव्हतं. गावात चर्चा व्हायला सुरुवात झाली होती. आई वडील गुरुजींनी सांगितलेला नवचंडी होम करण्याचा तगादा लावत होते. शेवटी त्याने मला कॉल केला होता. तासाभरात अजयच्या घरी पोहोचलो. मी येणार म्हणून त्याच्या आईने गरमागरम नाचणीची भाकरी, कुळदाचं पिठलं आणि मिरच्यांचा ठेचा तयार ठेवला होता. अजून संध्याकाळ झाली नसल्यामुळे सुमन पण नेहमीसारखीच हसतमुख होती. मला आग्रहाने खायला घालत होती. हात धुवून अंगणात, कोकणात त्याला खडे म्हणतात, खुर्च्या टाकून हवेवर बसलो होतो. अजय म्हणाला, पाहिलंस ना, आता एकदम ठीक असते. संध्याकाळ झाली की तिच्यात बदल होईल. मी त्या क्षणाची वाट पाहतोय अजय. मी तिला तेव्हाच भेटेल, एकटा. मलाही जाणून घ्यायचं आहे आणि त्यावर उपाय पण शोधायचा आहे. सूर्याची किरणे आता तिरपी व्हायला लागली होती. तो मावळतीकडे निघाला होता. जसजसा काळोख दाटू लागला तशी सुमन तिच्या खोलीत निघून गेली. अजय सांगून मीही त्याच्या खोलीत गेलो. सुमनला पाहिल्यावर, भेटल्यावर नक्की काय करायला हवंय हेही लक्षात आलं. तिच्या रूममधून बाहेर येताना ह्या समस्येवरचा उपाय पण मला मिळाला होता. अजय, तुझे आईवडील सांगतात त्या गुरुजींना आपण भेटू आणि त्यांच्याशी बोलून उद्या सगळं ठरवू. मला लाईन ऑफ ट्रीटमेंट कळालंय, पण आपण सर्वांच्या भावना जपून सुमनला या सर्वातून आपल्या पद्धतीने बाहेर काढू. माझ्यावर विश्वास आहे ना? मी जमवीन सगळं नीट. फक्त तू कोणत्याच गोष्टीला नाही म्हणू नकोस. ओके सुनील, तू म्हणशील तसं, अजय म्हणाला. आम्ही रात्रीच गुरुजींना जाऊन भेटलो. मी त्यांना दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी काही घटना घडल्या तर काय करायचे याची कल्पना दिली. गुरुजींवर, त्यांच्या अनुष्ठानावर विश्वास दाखवल्याने त्यांनाही समाधान लाभले होते आणि घरात होम हवन होणार म्हणून अजयचे आई वडीलही आनंदित झाले होते. सकाळपासून सर्वांची लगबग चालू होती. अजय, अजयचे आई वडील आणि हो, सुमनही अत्यंत उत्साहाने पूजेची तयारी करत होती. गुरुजी आणि त्यांच्यासोबत आलेल्या 5 भटजींनी पूजा आणि होमाची सिद्धता केली. अजय आणि सुमन दोघंही अगदी एकमेकास साजेशा वस्त्र परिधानात खुलून दिसत होते. मंत्रोपचाराने आणि धूप कापुराच्या गंधाने वातावरणात एक प्रकारची पवित्रता जाणवत होती. अजय आणि सुमन गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजाविधी करत होती. अजयचे आईवडील, जवळचे नातेवाईक मंडळी हा सोहळा कौतुकाने नजरेत साठवत होती. मंत्रपठण संपलं. होमातल्या समिधा आता चांगल्याच पेटल्या होत्या. गुरुजींनी आरती सुरुवात केली तशी सगळ्यांना काही बदल होतोय याची जाणीव झाली. आरतीचं ताम्हण घेऊन फिरवणाऱ्या अजयच्या बाजूला उभी असलेली सुमन थरथरू लागली होती. गुरुजींनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांना आरती सुरूच ठेवताना थोडा वेग वाढवायची खूण केली. आरती जोरात सुरू झाली. मृदंग आणि टाळ जोरात घुमू लागले. तशी सुमन स्वतः भोवती गोल गोल घुमू लागली. आरती आटोपती घ्यायला मी गुरुजींना खूण केली.
तसं त्यांनी घालीन लोटांगण वंदीन चरण सुरू केलं. सुमन आता हम्म 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 करत घुमायला लागली होती. आता मात्र मी गुरुजींना हात केला आणि आरती संपवायची सूचना दिली. सगळ्यांचा आवाज बंद झाला. आता फक्त हलकेच मृदंगाचा नाद चालू होता. कोण आहेस तू? मी घुमणाऱ्या सुमनला तीव्र स्वरात विचारलं. तसे थांबून तिने खाडकन डोळे उघडले. तुला काय करायचंय? चाबकासारखे शब्द आले. सुमन, अगं हा आपला सुनील. मध्ये बोलू पाहणाऱ्या अजयला मी हात ओढून थांबवले. कोण आहेस तू आणि काय हवाय तुला? मी तोच प्रश्न परत विचारला. अनिता, मी अनिता. काय हवाय तुला? हिच्या मागे का? मी अतृप्तच मेले. माझ्यासारखीच ही पण अतृप्त आहे. म्हणून मी हिच्यात आले आहे. तिची आणि माझी दोघांची तृप्ती करून घ्यायला. तुला हिच्या व्यक्तिमत्वातून बाहेर पडावे लागेल. तूच सांग, तुला काय हवाय म्हणजे हिच्यापासून दूर होशील? हा, तिने अजयकडे निर्देश केला. जर हा हिची इच्छापूर्ती करायचा शब्द देत असेल तर मी हिच्यातून बाहेर जाईन. तोपर्यंत परत कधीही येणार नाही, जोपर्यंत हा तिची काळजी घेईल. मी अजयला डोळ्यांनीच सुचवले. अजय पटकन पुढे झाला. मी घेईन तिची काळजी, तिच्या इच्छेकडे लक्ष देईन, शब्द देतो. असे म्हणताच सुमन भान हरपून खाली कोसळू लागली. अजयने पटकन तिला सावरले, उचलले आणि त्यांच्या खोलीत पलंगावर नेऊन नीट झोपवले. मी सगळ्यांना सगळं नीट झाल्याची खूण केली तशी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी मी निघालो तेव्हा अजयच्या आईवडिलांनी मीनूसाठी म्हणजे माझ्या बायकोसाठी खास गावची भेट बांधून दिली. उकडे तांदूळ, कुळदाची पिठी, कोकम आणि मालवणी खाजं. पुढच्या वेळी एकटं न येण्याची तंबीही दिलीच. सुमन गेटपर्यंत आली होती. तिच्या नजरेतले भाव सगळं सांगून जात होते. मी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसलो. गाडी कुडाळच्या दिशेने निघाली. पाठीमागे घर दिसेनासे झाले. तसे अजयने विचारले, घरी सगळे होते म्हणून तुला विचारता आलं नाही. तू म्हणालास तसे करत गेलो. पण तू हे कसं जमवलंस रे? एकतर तुझा कर्मकांड, भूत प्रेत यावर विश्वास नाही. मग काल झालं ते सगळं काय होतं? त्याच्याच पाकिटातून एक सिगारेट काढून मी शिलगावली. एक दीर्घ श्वास घेऊन मी त्याला सगळं समजावून सांगू लागलो. हे बघ अजय, हे सगळं कॉम्प्लेक्स आहे. मी तुला नीट उलगडून सांगतो. तुला माहीत आहेच की मी मानसशास्त्राचा डॉक्टर आहे. इथे तुझ्या गावात काहीही करायचं झालं तर सर्वांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. तुझ्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा विचार करून मी ती पूजा आणि होम याचा विचार केला. मी काल जेव्हा सुमनला एकटा भेटलो आणि तिच्याशी बोलताना मला जाणवलं की हिला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाची लक्षणे दिसतायत. तुझ्या व्यस्ततेमुळे तुमचं खाजगी आयुष्य, त्याला मिळणारा वेळ यात गडबड होते. तुम्ही तरुण आहात. गेले वर्षभर तिला तुझा शारीरिक सहवासही जसा मिळावा तसा मिळत नाहीये. ती अतृप्त राहते. त्यामुळे तिच्या मनात दुसरंच व्यक्तिमत्व निर्माण होऊ लागलंय, जे तुझ्यावर आक्रमण करून स्वतःची तृप्ती करून घेऊ लागलं. ह्या सगळ्यातून तिलाही बाहेर काढायचं होतं आणि सर्वांसमोर तू शब्द दिल्याने ते व्यक्तिमत्व आता तिला त्रास देणार नाही. हा माझ्या ट्रीटमेंटचा भाग होता. पण तिला आनंदी ठेवणं तुझ्या हातात आहे. डोंट वरी यार, माझं चुकतच होतं. IT सक्स, आर यू नो.
पण आता मी काळजी घेईन. तिला तक्रारीला वाव देणार नाही. पुन्हा दुसऱ्या सुमनला माझ्या सुमनचा ताबा मी घेऊ देणार नाही. बोलता बोलता कुडाळ स्टेशन आलं होतं. मी माझं सामान उचलून प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागलो. स्टेशनवर गाडीची अनाउन्समेंट चालू होती. इतक्यात गाडी पार्क करून अजय पण आला. 2 दिवसांपूर्वी याच प्लॅटफॉर्मवर भेटलेल्या अजयच्या चेहऱ्यावरचे भाव फक्त बदलले होते. गाडी प्लॅटफॉर्मला आली. मी अजयचा निरोप घेऊन माझ्या शीटवर बसलो. गाडी स्टेशन बाहेर पडेपर्यंत अजय प्लॅटफॉर्मवर उभा राहून माझ्या ट्रेनकडे बघत होता. स्टेशन बाहेर पडताच ट्रेनने वेग घेतला. आता थेट रत्नागिरी येईपर्यंत कोणतंच स्टेशन येणार नव्हतं. मी डोकं थोडंसं मागे रेलून बसलो. माझ्या चेहऱ्यावर एक मंद स्मित पसरत होतं. मघाशी मी गाडीत अजयला सांगितलं ते अर्ध सत्य होतं. या संपूर्ण कहाणीमधलं सत्य काही वेगळंच होतं. मी जेव्हा सुमनला संध्याकाळी एकटाच तिच्या खोलीत भेटलो त्यावेळी मला सुमनने सर्व काही मोकळेपणाने सांगितलं. कारण आम्ही चांगले मित्र होतोच आणि माझी तिला मदतच होईल ही खात्री तिला होती. अजय रोज खूप उशिरापर्यंत ऑफिसमध्ये असायचा. सुटल्यावर मग ताण विसरायला मित्रांसोबत घेणं आलंच. रात्री उशिरा मग आईवडिलांना कळू नये म्हणून गुपचूप खोलीत येऊन झोपायचं. सकाळ झाली की बाबांसोबत गप्पा नाश्ता झाला की परत ऑफिसला निघायचं. यात या तरुण जोडीचं सेक्स लाईफ असून नसल्यासारखं झालं होतं. कधीतरी वाटलं तरी कामाचे तणाव, ड्रिंक्स, सिगारेट यामुळे अजय लवकर विझून जात असे. सुमन मग कामतृप्तीच्या वादळात अतृप्तच राहत असे. 1-2 वेळा तिने अजयशी या विषयावर बोलायचा प्रयत्न केला पण अजयनेही ते फारसं मनावर घेतलं नाही. तुला काय कमी आहे इथे? हा नेहमीचा पुरुषी डायलॉगही ऐकावा लागला. रिकामा वेळ असायचा म्हणून गावातल्या ग्रंथालयातून पुस्तकं आणून वाचनाचा जुना छंद तिने परत जोपासायला सुरुवात केली. त्यातच एकदा सुप्रसिद्ध गूढ कथा लेखक रत्नाकर मतकरी यांची कामिनी ही कथा तिच्या वाचनात आली. त्या कथेत एका अतृप्त स्त्रीचा आत्मा तिच्या कामेच्छा पूर्ण करण्याकरिता एका विवाहित स्त्रीच्या शरीरात शिरतो आणि तिच्या शरीरामार्फत आपल्या वासना भागवून घेतो. ही कथा वाचल्यावर आपली कामतृप्ती करण्यासाठी हाच एक चांगला मार्ग आहे हे तिला वाटले. आत्म्याच्या आवरणाखाली आपण आपल्याला हवं ते मिळवू शकतो आणि ग्रामीण भागात तर भूत लागण्याची अंधश्रद्धा असतेच. त्यामुळे कोणाला अविश्वास वाटण्याचा प्रश्नच नाही. मी मग तिला समजावून सांगितले की हे तुझं नाटक जास्त वेळ चालणार नाही कारण मग त्याला फाटे फुटत राहतील. त्यापेक्षा आपण सुवर्ण मध्य काढून सगळ्यांनाच हा प्रश्न सोडवल्याचं समाधान मिळवून देऊ आणि तुझाही प्रश्न सुटेल. माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं नीट करतो. बाय द वे, तिला कोणताही मानसिक आजार नव्हता. ते पॅरानॉइड, स्किझोफ्रेनिया वगैरे मी अजयला मारलेल्या थापा होत्या. केवळ त्याचं जीवन सुखावह व्हावं म्हणून. आणि काही चांगलं घडवायचं असेल तर थोडं खोटं बोललं तरी चालतंच असं संत महात्मे पण सांगून गेलेत. याच्या पुढचं सगळं तुम्हाला माहीत आहेच. कथा समाप्त. श्रोतेहो, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच नवनवीन कथांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.